महाराष्ट्र स्टेट बोर्डचा बायोलॉजीचा सिलेबस. त्यातला आपण दुसरा टॉपिक बघत आहोत, सिस्टमॅटिक ऑफ ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्टुडंट, पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. आपण पाहिलं किंगडम ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सिस्टमॅटिक म्हणजे काय, क्लासिफिकेशन कसं केलं जातं, 3 डोमेन्स ऑफ लाईफ या ठिकाणी आपण डिटेलमध्ये पाहिलं. नंतर या ठिकाणी टॅक्झॉनॉमी ऑफ द हिरार्ची या ठिकाणी पाहिले, युनिट ऑफ क्लासिफिकेशन पाहिलं. आफ्टर दॅट वी हॅव स्टडीड अबाउट द नॉमेनक्लेचर, व्हॉट इज मीन्ड बाय द व्हर्नॅक्युलर नेम अँड देन सायंटिफिक नेम and binomial nomenclature. Okay, why there is need of the binomial nomenclature, that is also we have studied in a detail. And then the 5 kingdom system which is proposed by Carl Linnaeus, the kingdom Monera, and then kingdom Protista, kingdom Plantae and kingdom Fungi. After that we have studied about the kingdom Animalia. Today we have studied about the acellular organization. ओके, आता तुम्हाला वाटेल या ठिकाणी असेल्युलर ऑर्गनायझेशन काय आहे. ओके, सम ऑर्गॅनिझम विच कुड नॉट कन्सिस्ट सेल. काही ऑर्गॅनिझममध्ये त्या ठिकाणी फक्त काय आहे, DNA किंवा RNA जेनेटिक मटेरियल आहे आणि त्या ठिकाणी काय नाही आहे, सेल वॉल नाही आहे किंवा त्याच्यावरती सेलचं आवरण त्या ठिकाणी नाही आहे. त्या ठिकाणी फक्त जेनेटिक मटेरियल आहे आणि अशा प्रकारचे जे काही सजीव या पृथ्वी तलावरती आहेत त्यांना म्हणतात असेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, द असेल्युलर ऑर्गॅनिझम व्हायरसेस वेअर नेम्ड सो बाय लुवियस पॉस्चर. लुवियस पॉस्चरनं या ठिकाणी काय केलेलं आहे, व्हायरसेस या ठिकाणी शोध लावलेला आहे. त्यांच्या मते कन्सिडर द मीनिंग ऑफ द व्हायरस इज अ व्हिनोम ऑर अ पॉयझन. ओके, हिअर व्हायरस इज नेम्ड बाय अ लुईस पॉस्चर and on the basis of this scientist the virus means a venom or which is a poison. Poison म्हणजे काय, विषारी. These are obligate parasite. The organism of the acellular organism here, these are here obligate parasite. Who are obligate parasite? Viruses are the obligate parasite. We are given the name virus by M.J. Bengerneck. Virus name is given by the M.J. Bengerneck. Okay, after observation that they were able to migrate in an agar gel. He first of all observe and then it can migrate, he can migrate in a agar gel, thus being an infectious soluble agent. This one is a infectious as well as a soluble agent. He called the filtrate as contagium vivum fluidum. It was scientist Stanley who demonstrate that viruses are inert outside the host cell. Okay, here the scientist, which scientist? Stanley. Which scientist? Stanley. Here Stanley is a scientist who demonstrate that viruses are inert. The viruses are inert. ते कसे आहेत म्हणे, इनर्ट आहेत, कुठलीच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दाखवत नाहीत, एकदम डेड असल्यासारखे. स्टॅनले कॅन बी डेमॉन्स्ट्रेट, त्यांनी या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट केलं कशाबद्दल, अबाउट द व्हायरसेस अँड ही से द व्हायरसेस आर इनर्ट आउटसाइड द होस्ट सेल. व्हायरसेस आर इनर्ट कुठं, आउटसाइड द होस्ट सेल. जोपर्यंत त्याला होस्ट भेटत नाही, त्याचं घर भेटत नाही, तोपर्यंत हा व्हायरस कसा असतो, इनर्ट, निर्जीव असल्यासारखं, एखाद्या धुळीच्या कणासारखं तो या ठिकाणी असतो. जोपर्यंत त्याला काय भेटत नाही, कुठली लिव्हिंग बॉडी, कुठल्या तरी ऑर्गॅनिझमची जोपर्यंत त्याला बॉडी भेटत नाही तोपर्यंत तो कसा असतो, निष्क्रिय, तोपर्यंत तो इनर्ट असतो. कधीपर्यंत, आउटसाइड द होस्ट सेल, जोपर्यंत त्याला कुठली लिव्हिंग बॉडी, पेशी या ठिकाणी भेटत नाही तोपर्यंत हा व्हायरस कसा असतो, ॲक्टिवलेस, इट इज अ इनर्ट. दिस इज सेड बाय स्टेनली सायंटिस्ट. ओके, अँड कॅन बी क्रिस्टलाइज्ड. आणि हा कसा राहतो,
क्रिस्टलाइज्ड फॉर्ममध्ये सुद्धा या ठिकाणी याला ठेवता येतं. क्रिस्टलाइज्ड फॉर्म मीन्स साखरेची कणं कशी असतात त्या पद्धतीनं हे व्हायरस क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये सुद्धा ठेवता येतात. कारण होस्ट सेल नसेल तर तो कसा असतो ऑलरेडी विच इज अ इनर्ट हिअर. दे आर मेड अप ऑफ ए प्रोटीन्स. ओके, द व्हायरसेस आर मेड अप फ्रॉम अ प्रोटीन. कशानं बनलेले आहेत हे? या ठिकाणी व्हायरस हा बनलेला आहे कशापासून? प्रोटीनपासून. व्हायरस लॅक देअर ओन सेल मशिनरी. सगळ्यात महत्त्वाचं व्हायरस विच कॅन लॅक, त्याच्यामध्ये काय नाही आहे? त्याचं स्वतःचं असं काय नाही आहे सेल मशिनरी. दे हॅव प्रोटीन कोट. त्यांच्यावरती फक्त काय आहे? दे हॅव प्रोटीन कोट. त्यांच्यावरती कशाचं आवरण आहे? प्रोटीनचं आवरण आहे. आणि त्याला काय म्हणतात? कॅप्सिड. जे काही प्रोटीनचं आवरण आहे त्याला म्हणतात कॅप्सिड. अराउंड न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड कोणकोणते आहेत? DNA किंवा RNA. आता त्यांच्यामध्ये जर DNA असेल तर त्याच्या भोवती या ठिकाणी कशाचं कोट आहे? प्रोटीनचं कोट आहे किंवा कॅप्सिड. जर जेनेटिक मटेरियल किंवा न्यूक्लिक ॲसिड RNA असेल तर त्याच्या भोवताली या ठिकाणी काय असतं बाळांनो? प्रोटीनचं कव्हरिंग या ठिकाणी असतं. कोणामध्ये? इन केस ऑफ द व्हायरस. व्हायरसची बॉडी लक्षात यायला लागली का? व्हायरस लॅक देअर ओन सेल मशिनरी. व्हायरसमध्ये स्वतःची काय नाही आहे? सेलची मशिनरी नाही आहे. दे हॅव प्रोटीन कोट. त्यांच्या बॉडीवरती काय आहे? प्रोटीन कोट आहे की त्याला काय म्हणतो? कॅप्सिड. हे प्रोटीन कोट कुठं आहे? अराउंड द न्यूक्लिक ॲसिड स्ट्रँड. दस कन्सिडर टू बी अ सेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणून ह्याला काय म्हणतात? कन्सिडर्ड टू बी अ सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. व्हायरस आर इनॲक्टिव्ह. व्हायरस कसे आहेत? इनॲक्टिव्ह आहेत. आउटसाईड अ होस्ट सेल. इनॲक्टिव्ह आहेत आउटसाईड द होस्ट सेल. बट वन्स दे एंटर देअर स्पेसिफिक होस्ट सेल. जर समजा एकदा हा व्हायरस त्याच्या स्पेसिफिक होस्ट सेलमध्ये तो जर एंट्री केला, दे टेक चेंजेस ऑफ सेल्युलर मशिनरी ऑफ द होस्ट. तर हा जे काही कोणत्या ऑर्गॅनिझमच्या कोणत्या पेशीमध्ये तो शिरला आहे, त्या शिरल्यानंतर हा व्हायरस काय करतो? त्या सजीवाच्या पेशीची मशिनरी खराब करतो. कारण ऑलरेडी ह्याच्या काय नाही आहे? ओन सेल्युलर मशिनरी या ठिकाणी ऑलरेडी ह्या व्हायरसला नाही आहे. पण जर तो एकदा विच कॅन इन्फेक्टेड टू द स्पेसिफिक होस्ट सेल, जर तो एकदा कुठल्या स्पेसिफिक होस्ट सेलला तो त्या ठिकाणी जर इन्फेक्ट केला किंवा एंट्री केला, दॅन दे टेक चेंजेस ऑफ ए सेल्युलर मशिनरी ऑफ होस्ट सेल अँड डुप्लिकेट देम सेल्फ. आणि त्या होस्ट सेलचं सेल्युलर मशिनरी या ठिकाणी डिस्टर्ब करतो आणि त्याचं डुप्लिकेशन म्हणजे एक जर त्याचं व्हायरस असेल तर 2 व्हायरस त्या ठिकाणी होतील, 2चे 4 होतील, 4चे 8 होतील. अशा पद्धतीनं त्यांचं काय व्हायला लागतं? त्या ठिकाणी डुप्लिकेशन व्हावं लागतं. कधी? वेन विच कॅन एंटर इन अ स्पेसिफिक होस्ट. जेव्हा तो स्पेसिफिक होस्टमध्ये एंट्री केला त्यावेळेला तो काय करतो? विच कॅन चेंजेस ऑफ ए सेल्युलर मशिनरी ऑफ होस्ट सेल अँड डुप्लिकेट देम सेल्फ. ओके, व्हायरसेस दस कॅन बी कॉल्ड इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल. म्हणून व्हायरसेसला काय म्हटलेलं आहे? इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल. न्यूक्लियस या ठिकाणी न्यूक्लिओ आहे आणि त्याच्यावरती काय? प्रोटीन आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? इन्फेक्शियस. इन्फेक्शियस मीन्स लागण करणारे, रोगाची लागण करणारे. त्यांना काय म्हणायचं? इन्फेक्शियस न्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल. म्हणून व्हायरसला काय म्हणलेलं आहे? लागण करणारे न्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल. न्यूक्लिओ प्रोटीन का म्हणलं? कारण त्याच्यामध्ये काय? न्यूक्लिक ॲसिड DNA किंवा RNA आणि त्याच्यावरती काय? प्रोटीन आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? न्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल्स. ओके, देन वी हॅव स्टडीड अबाउट द टाईप्स ऑफ द व्हायरसेस ॲज पर जेनेटिक मटेरियल. कशावरून व्हायरसेसचे टाईप आहेत? ॲज पर अ जेनेटिक मटेरियल व्हायरसेस आर ग्रुप्ड ॲज DNA व्हायरस ऑर अ RNA व्हायरस. इफ the genetic material is DNA, which is called as a DNA virus, or if the genetic material, which material? Genetic material is RNA, which is called as a RNA virus. What is meant by the genetic material? What is meant by genetics? Okay,
What is mean by the variation? Genetics means the character is passes from one generation to the next generation is called as a heredity. Okay, and variation. And genetics means the study of a heredity, and variation is called as a genetics. Okay, genetic material which is transferred from one generation to the next generation. Okay, so that on the basis of the genetic material there is a type of a viruses. Some viruses are a DNA which consists a genetic material is a DNA, and some virus which consists a genetic material RNA which is called as a RNA viruses. Okay, here we have know about the tobacco mosaic virus, student. This is a leaf of the tobacco. Tobacco means tambaku. Okay, on the tobacco leaf there is present a mosaic like structure. Okay, such structure is produced there, just like a mosaic. Rings are produced there, so that this disease is called as a tobacco mosaic disease, and it is infected by the virus, so that it is called as a tobacco mosaic virus, or it is also called as a TMV virus. Okay, see here. Okay, student, now we have know about the virus here. Protein coat called capsid. Okay, here the protein coat, this one is a protein coat which is called as a capsid. Here this capsid is made up of a smaller unit of a capsomeres. Okay, this is made up from a capsomere. It is made up from a capsomere. The capsid is made up from a capsomere. Capsomere are arranged in polyhedral or helical form. This capsomere is arranged polyhedral or a helical form. Capsid protect genetic material. This capsid, okay, it can protect. This one is a protein coat. Okay, student, this one is a protein coat, and inside there is present a DNA or a RNA. Okay, this one is a capsid, and this capsid which can protect the genetic material. This one is a genetic material. Okay, the genetic material in virus is either single stranded RNA or single or double stranded RNA or double stranded DNA. Okay, now we have detailed know about the how is the genetic material is present in case of the viruses. There is present single stranded or a double stranded. Okay, the DNA, deoxyribose nucleic acid. This DNA we know, student, which is a double stranded. Okay, this is one strand and this one is a second strand. Okay, which consists of two strand here. Okay, this is a genetic material. कोणाचा? व्हायरसचा. या ठिकाणी व्हायरसचा जेनेटिक मटेरियल इन व्हायरस इज आयदर सिंगल स्ट्रँडेड RNA. आयदर म्हटले हा, आयदर एक तर कसा असेल? सिंगल स्ट्रँडेड RNA. किती स्ट्रँड आहेत? फक्त एकच स्ट्रँड आहे. और डबल स्ट्रँडेड RNA किंवा त्याच्यामध्ये काय असेल? डबल स्ट्रँडेड RNA असेल और डबल स्ट्रँडेड DNA. किंवा कसा असेल तो जेनेटिक मटेरियल? हा DNA जर असेल तर तो सिंगल स्ट्रँडेड DNA असेल किंवा या ठिकाणी डबल स्ट्रँडेड या ठिकाणी काय आहे? DNA आहे. व्हायरस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरियल सेल. जर हा व्हायरस विच कॅन इन्फेक्ट कोणाला? इन्फेक्ट टू बॅक्टेरियल सेल. हा कोणाला पण या ठिकाणी इन्फेक्ट करतो. व्हायरस इज इन्फेक्टेड टू द बॅक्टेरिया, व्हायरस इज इन्फेक्टेड टू द ह्युमन बीइंग, व्हायरस इज इन्फेक्टेड टू द ॲनिमल्स. ओके, अँड सो ऑन. If the virus infect to bacteria which is called as a bacteriophage. This is called as a bacteriophage. When the virus is infect to bacterial cell, then it is called as a bacteriophage, which normally have double stranded DNA, and this is consist a double stranded here DNA. There is present a here genetic material. This genetic material is double stranded in case of a bacteriophage. What is mean by bacteriophage?
The virus is infect to the bacteria which is called as a bacteriophage, and genetic material is a double stranded there. Okay, the virus is look like this structure. Okay, then it can produces here the body, and then produces a tail portion here. This one is a plate like structure here. Okay, this plate like structure which can produces a different legs there. Such way it look like, student. Okay, and inside there is present a genetic material. Such way it can look here. This one is a head portion. This is a head. Here core is present, and then there is present a sheath around it. There is a sheath. This one is a head, and this portion is a collar. Okay, and this is a base plate. This structure is a base plate, and then tail fibers. These all are a tail fibers. Okay, this one is a bacteriophage. This one is a bacteriophage. Okay, this is the structure of a bacteriophage: head, core, sheath, and base plate, tail fiber, and a collar. Okay. Viruses cause disorder like leaf curling. This virus, when infected to the plant, which can produces a curling of a leaf. Leaf कसं होतं आहे, कर्ल लाईक, कुरुळे कुरुळे केस कसे असतात तसं पानांचा आकार कसा होतो, कर्लिंग, येलोइंग, मोझाईक फॉर्मेशन. काही पानावरती काय होतात, पिवळे असे मोझाईक या ठिकाणी काय होतात, डिसीज येतो. मोझाईक फॉर्मेशन तो कसा असतो, येलो कलरचा. इन प्लांट. ओके, यू हॅव हर्ड ऑफ फूट अँड माउथ डिसीज इन ॲनिमल ऑर स्वाईन फ्लू विच आर व्हायरल डिसीज. तुम्ही ऐकलेलं असेल फूट अँड माउथ डिसीजेस इन ॲनिमल. ॲनिमलमध्ये फूट आणि माउथचे डिसीजेस, त्याच पद्धतीनं स्वाईन फ्लू विच आर व्हायरल डिसीजेस. स्मॉल पॉक्स तुमच्या लक्षात असेल, मुम्स गालफुगी. ओके, हर्पिक टू कॉमन कोल्ड. आपल्याला वातावरण चेंज झाल्यानंतर जो सर्दी खोकला येतो तो कॉमन कोल्डसुद्धा काय आहे, व्हायरसद्वारे या ठिकाणी होतो. व्हायरसेस आर द कॉझेटिव्ह एजंट ऑफ मेनी डिसीज. या ठिकाणी व्हायरसेस काय आहेत, अनेक आजाराचे कॉझेटिव्ह, आजार निर्माण करणारे असे काय आहेत, हे कॉझेटिव्ह एजंट आहेत. व्हायरसेस आर द कॉझेटिव्ह एजंट ऑफ मेनी डिसीज इन ह्युमन. द लिस्ट इन्क्लूड एड्स टू. व्हायरसच्या इन्फेक्शनमुळंच अजून कोणता रोग होत असतो, एड्ससुद्धा हा कशामुळे होतो आहे, व्हायरसमुळे होतो आहे. ओके, देन व्हिरॉइड्स. दिस वन इज ए bacteriophage. Now we studied the other cellular organism, that is a viroid. Okay, first is a virus and then a viroid. नीट लक्ष द्या, विरॉइड्स म्हणजे काय, व्हायरस आणि विरॉइड्समध्ये नेमकं डिफरन्स काय आहे हे नीट लक्षात घ्या. पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज ऑर फाउंड टू बी कॉज्ड बाय सिंगल स्ट्रँडेड RNA. पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज. डिसीज म्हणजे आजार. त्या आजाराचं नाव काय आहे, पोटॅटो. हा कोणाला होतो, पोटॅटोला. पोटॅटो मीन्स बटाटे. त्याला काय होतं, स्पिंडल ट्यूबर डिसीज. पोटॅटो काय, ट्यूबरस आहे, सॉईलच्या खाली या ठिकाणी येतो, ट्यूबर फॉर्ममध्ये येतो. त्याच्या ट्यूबरला या ठिकाणी आजार होतो, रोग होतो, डिसीज होतो. कोणता, स्पिंडल.
potato spindle tuber disease are found to be caused by a single stranded RNA. कोणता व्हिरॉइडनं या ठिकाणी आजार केलेला आहे, ज्याचा RNA कसा आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे. विच लॅक प्रोटीन कोट. व्हिरॉइडला काय नाही आहे, प्रोटीन कोट नाही आहे. व्हायरसवरती काय होतं, जो जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यावरती काय होता, प्रोटीन कोट होता. पण या ठिकाणी व्हिरॉइडला काय नाही आहे, विच लॅक प्रोटीन कोट, त्याच्यावरती प्रोटीन कोट नाही आहे. कोणावरती, व्हिरॉइड्सवरती. थिओडिनर इन 1971 रिपोर्टेड दॅट धिस इज लो मॉलिक्युलर वेट. या ठिकाणी शास्त्रज्ञ कोण, थिओडिनर यांनी कधी शोध लावला, रिपोर्ट केलं 1971 दॅट दिस इज लो मॉलिक्युलर वेट RNA. या व्हिरॉइडमध्ये जो RNA आहे त्याचा मॉलिक्युलर वेट कसा आहे, खूप कमी आहे. अँड स्मॉलर इन साईज, अँड विच इज अ स्मॉलर इन साईज दॅन व्हायरसेस. कोणापेक्षा स्मॉलर साईज आहे, सिंगल स्टँडर्ड RNAचा या ठिकाणी व्हायरसपेक्षा स्मॉलर या ठिकाणी साईजचा आहे. कोणामध्ये, व्हिरॉइडमध्ये. दीज इन्फेक्शियस RNA स्ट्रँड आर कॉल्ड व्हिरॉइड. आणि हे जे इन्फेक्शियस RNAचं स्ट्रँड आहे त्यालाच काय म्हणलेलं आहे, व्हिरॉइड म्हणलेलं आहे. स्टुडंट, या ठिकाणी व्हिरॉइडमध्ये जेनेटिक मटेरियलवरती काय नाही आहे, देअर लॅक ए प्रोटीन कोट. हे लक्षात ठेवा, त्या ठिकाणी काय नाही आहे, लॅक ए प्रोटीन कोट, त्याच्यावरती प्रोटीन कोट नाही आहे. ह्या टॉपिकचा शेवटचा भाग आपण या ठिकाणी बघत आहोत, लायकेन्स. लायकेन इज को एक्झिस्टन्स ऑफ ए अल्गी अँड फंजाय. आपण लायकेन आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आपण, की लायकेन काय आहे, सहजीवन जगतो. अल्गी आणि फंजाय दोघं मिळून या ठिकाणी सहजीवन जगतात. आणि त्या लायकेनलाच आपण काय म्हणलेलं आहे, दगडी फूल मसाल्यामध्ये वापरतो असं तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि तो दगडी फूल आहे त्यालाच काय म्हणतो आपण, लायकेन. हा कशाचं कॉम्बिनेशन आहे, कशाचं असोसिएशन आहे, इट इज अ असोसिएशन ऑफ ए अल्गी अँड अ फंजाय. आता आपण काय बघत आहोत, लायकेन. आता हा जो लायकेन आहे, हा लायकेन कसा आहे, को एक्झिस्टन्स. कोणाकोणाचं, अल्गी अँड कोण आहे त्याच्यामध्ये, फंजाय. ह्या दोघांचं या ठिकाणी काय आहे, कॉम्बिनेशन आहे. कशामध्ये, इन केस ऑफ द लायकेन देर इज ए को एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स मीन्स अस्तित्व, को म्हणजे सहकार्य. कोऑपरेटिव्ह बँक जसं म्हणतो आपण, या ठिकाणी सहजीवन जगतात. को एक्झिस्टन्स, दोघं पण सोबत या ठिकाणी राहतात. कोण कोण, अल्गी आणि फंजाय या ठिकाणी दोघं पण सोबत राहतात. आणि दोघांना पण काय आहे, म्युच्युअल बेनिफिट. दोघांना पण एकमेकापासून काय आहे, फायदा आहे. म्हणून ते दोघं पण एकमेकासोबत काय जगतात, सहजीवन या ठिकाणी जगत असतात. द अल्गल मेंबर इज कॉल्ड ॲज ए फायकोबायॉन. आता ह्याच्यामध्ये समजा ही अल्गी आहे आणि दुसरी कोण आहे या ठिकाणी, फंजाय. सपोज दिस वन इज ए अल्गी अँड दिस वन इज ए फंजाय. ओके, मग आता ही जी अल्गी आहे, ही अल्गीचा मेंबर कोणत्या घराण्यातली अल्गी आहे, ती फायकोबायॉन. आणि फंगल बुरशी जी आहे ती कोणत्या फॅमिलीमधली आहे, त्याचं घराणं कोणतं या ठिकाणी, मायकोबायॉन. अल्गल मेंबर इज ए फायकोबायॉन. The algal member is called as a phycobiont and fungal member is called as a mycobiont. There is present a mycorrhiza. Okay, so it is called as a mycobiont. Algal member, the phycobiont, as it is called, mostly belong to cyanobacteria. ओके, आता हा जो फायकोबायंट आहे तो मोस्टली कशामध्ये बिलॉंगिंग करतो, सायनोबॅक्टेरिया और विच इज ऑल्सो कॉल्ड एज ए ब्लू ग्रीन algae or green algae. Fungal member is called as a mycobiont. Okay, this fungal member is called as a mycobiont. They are excellent example of symbiosis. Symbiosis म्हणजे सहजीवन. Okay, this is an excellent. Who is excellent example? Lichen. Lichen is an excellent example of a symbiotic mode of association. The algal component of lichen provide food to the fungal part. आता अल्गल जो मेंबर आहे तो काय करतो, अन्न तयार करतो. अल्गीमध्ये काय आहे, क्लोरोप्लास्ट. So that it can synthesize own food material. Okay, this algal partner which can give a food material to the fungi, it can give a
food material. Who give food material? Algae can give a food material to the fungi, and fungi which can give to the shelter, which can give a shelter to the algae, and also absorbed water and mineral also giving to the algae. algae या ठिकाणी अन्न तयार करतो आणि ते अन्न तयार केलेलं स्वतः यूज करतो आणि कोणाला देतो? या ठिकाणी फंजाईला देतो. त्याच्या बदल्यामध्ये त्यानं आपल्याला अन्न दिले, अल्गीनं आपल्याला अन्न दिले, म्हणून फंजाय त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला काय देतो? शेल्टर, संरक्षण, घरी राहायला देतो. शिवाय ॲब्सॉर्ब्ड वॉटर आणि मिनरलसुद्धा या ठिकाणी त्याला देतो. द अल्गल कंपोनंट ऑफ लायकेन प्रोव्हाइड फूड टू फंगल पार्ट. कोणाला? फंगल पार्टला. while fungus provide shelter to alga and also absorbed water and minerals to alga. काय काय देतो फंजाय? शेल्टर देतो आणि ॲब्सॉर्ब्ड वॉटर अँड मिनरल्स also giving to the algae. ओके, कोण देतो? हा फंजाय त्याला देतो. थ्रू फाउंड इन extreme environment like snow clad poles, lichen are sensitive to pollution. lichen कसा आहे? This lichen is a sensitive, फार सेन्सिटिव्ह आहे. कशाला? या ठिकाणी पोल्युशनला, प्रदूषणला तो फार या ठिकाणी काय आहे? सेन्सिटिव्ह आहे. स्टुडंट, दे आर नॉट फाउंड इन पोल्युटेड रिजन. दीज आर नॉट फाउंड इन ए पोल्युटेड. ज्या ठिकाणी प्रदूषण आहे अशा ठिकाणी तो काय करत नाही? राहत नाही, कारण तो फार सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी पोल्युटेड रिजन आहे त्या ठिकाणी तो राहत नाही. हेन्स आर कन्सिडर्ड ॲज ए पोल्युशन इंडिकेटर. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? पोल्युशन इंडिकेटर. जर तुम्हाला कुठं लायकेन दिसला तर त्या ठिकाणी तुम्ही काय कन्सिडर करायचं? त्या भागामध्ये प्रदूषण नाही. प्रदूषण नसेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसेल? लायकेन आलेला दिसेल. रोल इन सॉईल फॉर्मेशन बाय यूजिंग स्पेसिफिक ॲसिड प्रोडक्शन. लायकेन एक इम्पॉर्टंट रोल या ठिकाणी करतो, प्ले इम्पॉर्टंट रोल इन सॉईल फॉर्मेशन. काय निर्माण करतो? सॉईल फॉर्मेशन. या ठिकाणी सॉईलची निर्मिती या ठिकाणी करतो, कारण त्याच्यामध्ये स्पेसिफिक ॲसिड असतं. त्याच्यामुळं तो येतो खडकाळ भागामध्ये आणि रॉक त्या ठिकाणी काय होतं आहे? ब्रेकडाऊन होतं आहे आणि त्याच्यामुळं त्याचं रूपांतर कशात होतं आहे? सॉईलमध्ये. सॉईलमध्ये त्या खडकाचं रूपांतर सॉईलमध्ये होतं आहे. म्हणून लायकेनला काय म्हटलेलं आहे? लायकेन ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन सॉईल फॉर्मेशन बाय यूजिंग स्पेसिफिक ॲसिड प्रोडक्शन. ओके स्टुडंट, देन वी हॅव सॉल्व द एक्झरसाइज. आता त्या ठिकाणी काय काय एक्झरसाइज आहे ते तुम्ही सॉल्व करा. डिअर स्टुडंट, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.